नमस्कार. प्राध्यापक मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रो, सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांच्या संदर्भातली एक सनसनाटी बातमी नुकतीच आलेली आहे. याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांनी असा दावा केला आहे की ज्या स्कॉर्पिओमधून सरपंच संतोष देशमुख यांचा पाठलाग करण्यात आला त्या स्कॉर्पिओमधूनच 2 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. या 2 मोबाईलमधून म्हणजे हल्लेखोरांनी त्या सरपंच देशमुखांना मारलेला आहे त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे असा हा दावा आहे. शिवाय त्यातून या मोबाईलमधूनच एका बड्या नेत्याला कॉल करण्यात आला असून हा बडा नेता कोण आहे हे तात्काळ जाहीर करावं अशा पद्धतीची मागणी ही अंजलीताई दमानिया यांनी केलेली आहे. मित्रो, सरपंच संतोष देशमुख यांचा खून 9 डिसेंबरला झाला. अद्याप खुनी पकडलेले नाहीत. 4 खुनी पकडले, 3 खुनी फरार आहेत. एक वाल्मिक कराड की ज्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे तेही अद्याप फरार आहेत. या सगळ्यांचे बँक अकाउंट्स शासनानं सील केलेले असल्यामुळं आता ते फार काळ फरार राहू शकत नाहीत. तात्काळ ते शरण येतील अशा पद्धतीचा कयास व्यक्त केला जातोय. दरम्यान या स्कॉर्पिओमधून 2 मोबाईल जप्त करण्यात असून या मोबाईलमधून एका बड्या नेत्याला आसामीला फोन करण्यात आला आहे अशी माहिती मिळते. तर या मोबाईलमधून तो ज्या बड्या नेत्याला फोन केला आहे तो बडा नेता कोण आणि त्याचं नाव तात्काळ जाहीर करा अशी मागणी अंजलीताई दमानिया सामाजिक कार्यकर्त्या यांनी ताबडतोब केलेली आहे. मित्रो, ज्या 2 मोबाईलमधून नेत्याला फोन करण्यात आले त्याच मोबाईलमध्ये सरपंच एक भयंकर अशी बातमी आहे. सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झाली त्याचं शूटिंग सुद्धा करण्यात आलेले आहेत अशा पद्धतीचा दावा करण्यात आला आहे. हे शूटिंग इतकं घाणेरडं आहे असं अंजलीताईने सांगितलंय आणि इतकं अंगाचा थरकाप उडवणारं आणि इतकं म्हणजे माणूस बघू शकणार नाही इतकं घाणेरडं आहे आणि इतकं अंगावर थरकाप उडवणार आहे असा त्यांनी दावा केलाय. आणि असा अमानवी म्हणजे कृत्य ज्या लोकांनी केलंय त्यांना तात्काळ आता ते शरण येतील किंवा त्यांना तात्काळ आता अटक करा. मित्रांनो, याच संदर्भात आमदार सुरेश धस भारतीय जनता पार्टी यांना पत्रकारांनी छेडला असता त्यांनी सांगितलं हा फरार आरोपी आता खरोखरच लवकर शरण येतील. हे जरी खरं असलं तरी हा बडा नेता कोण याविषयी पृच्छा केली असता ते म्हणाले हा बडा नेता दुसरं कोणी नसून धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे इतके यांची जवळचे संबंध आहेत असं सुरेश देसाई म्हणाले. म्हणजे शोलेमध्ये जसं जय आणि वीरू होते त्याने पिक्चरचा दाखला दिलाय. शोले पिक्चरमध्ये जसं जय आणि वीरूची मैत्री होती एकाच नाण्याच्या 2 बाजू ते होते तशाच पद्धतीनं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मित्रो, या बड्या नेत्याचं नाव आपल्याला आता लगेच समजणार अशी अटकळ बांधण्यात येत असून लवकरच त्याला अटक करण्यात सुद्धा कदाचित येईल अशी ही अटकळ करण्यात येत आहे. तो कोण आहे आणि त्याच्यावर काय कारवाई होते हे आपल्याला बघायचं आहे. याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली आहे. धन्यवाद. माझ्या या पोस्टवरती आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.